Hello dear students. Today we are going to learn and understand how to solve practice set 29 of chapter number 6 indices from 7th standard mathematics. टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर 48 वर प्रॅक्टिस सेट 29 दिलेला आहे. यामध्ये टोटल 2 क्वेश्चन्स आहेत. यातील सगळे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे ते आपण पाहणारच आहोत. पण त्याही आधी काही बेसिक कन्सेप्ट्स आपण क्लिअर करून घेणार आहोत. सो द इंडेक्स ऑफ द प्रोडक्ट ऑर कोशंट ऑफ टू नंबर्स म्हणजे काय, चला समजून घेऊयात आपण. आता इथे पहा, ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 2 मल्टिप्लाइड बाय 3 आणि इंडेक्स आहे 4. म्हणजे इथे बेस काय झालेला आहे 2 मल्टिप्लाइड बाय 3 आणि इंडेक्स आहे 4. मग हे सॉल्व्ह कसे करायचे हे पहा. आता इथे इंडेक्स 4 दिलेला आहे की नाही, मग 2 मल्टिप्लाइड बाय 3 किती टाइम्स, 4 टाइम्स. सो आपण अशा प्रकारे राईट करतो, बरोबर. 2 मल्टिप्लाइड बाय 3 4 टाइम्स. आता मला सांगा इथे 2 किती टाइम्स आहे. सो 1 2 3 4. 4 टाइम्स 2 आहे आणि 4 टाइम्स 3 आहे, बरोबर. सो यालाच आपण अशा प्रकारे राईट करू शकतो, 4 टाइम्स 2. ओके, म्हणजे 2 बेस आणि 4 इंडेक्स मल्टिप्लाइड बाय. आता इथे 3 किती टाइम्स आहे, 1 2 3 4. 4 टाइम्स. सो 3 रेज टू 4. 3 बेस आणि 4 इंडेक्स. अशा प्रकारे आपण राईट करू शकतो की नाही. सो 2 मल्टिप्लाइड बाय 3 रेज टू 4 म्हणजेच हा जो इंडेक्स आहे 4 तो इंडेक्स 2चा पण आहे आणि तोच इंडेक्स 3चा सुद्धा आहे. सो अशा प्रकारे जेव्हा आपल्याला विचारलं जातं तेव्हा 2 रेज टू 4 म्हणजे जो इंडेक्स या ब्रॅकेटमध्ये 1 कॉमन इंडेक्स दिलेला आहे तोच इंडेक्स डिवाइड होतो. 2चा पण तोच इंडेक्स राहतो आणि 3चा सुद्धा तोच इंडेक्स राहतो. सो आपण अशा प्रकारे राईट करू शकतो. आता जेव्हा असे येते फ्रॅक्शनमध्ये तेव्हा आपण कसं करणार. आता 4/5 रेज टू 3 दिलेले आहे, म्हणजेच काय की 4/5 3 टाइम्स आहे. मग आपण अशा प्रकारे राईट करतो, बरोबर. आता याला पुढे जर आपण सॉल्व्ह करत गेलो तर अशा प्रकारे आपण राईट करणार. कळालं तुम्हाला. आता इथे 4 किती टाइम्स आहे, 4 3 टाइम्स आहे आणि 5 3 टाइम्स आहे. मग आपण 4चा इंडेक्स 3 राईट करू शकतो आणि 5चा इंडेक्स 3 राईट करू शकतो, हो की नाही. सो हे पहा अशा प्रकारे होणार, 4 रेज टू 3 अपॉन 5 रेज टू 3. जेव्हा अशा प्रकारे विचारलं जातं 4/5 रेज टू 3 या दोघांचा मिळून एकच इंडेक्स दिला जातो, त्याचा अर्थ काय असतो की 4चा सुद्धा 3 इंडेक्स आहे आणि 5चा सुद्धा 3 इंडेक्स आहे. कळाले तुम्हाला. चला आता यावरून आपल्याला काय प्रॉपर्टी लक्षात येते. इफ ए अँड बी आर नॉन झिरो रॅशनल नंबर्स अँड एम इज अन इंटीजर देन, हे पहा इथे ए मल्टिप्लाइड बाय बी, जसे की आपण इथे पाहिले या एक्झाम्पलमध्ये 1 कॉमन इंडेक्स होता की नाही, मग तोच इंडेक्स या दोघांनाही डिवाइड होत असतो. म्हणजे इथे जो कॉमन आहे एम तो इंडेक्स एचा सुद्धा असतो आणि तोच इंडेक्स बीचा सुद्धा असतो. मग त्यालाच आपण अशा प्रकारे राईट करतो, ए रेज टू एम मल्टिप्लाइड बाय बी रेज टू एम. सेकंड एक्झाम्पल आपण हे पाहिले, ओके नाही. मग त्यामध्ये आपण काय पाहिले, इथे इंडेक्स 3 दिलेला आहे 4/5चा. मग 4चा सुद्धा इंडेक्स 3 असतो आणि 5चा सुद्धा इंडेक्स 3 असतो. तेच इथे आपण प्रॉपर्टीमध्ये राईट केलेलं आहे. सो या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या. प्रॉपर्टीज ऑर रूल ऑर लॉज तुम्ही काहीही म्हणू शकता. आता नेक्स्ट आपण पाहूयात. हे पहा इथे कसं दिलेलं आहे, ए रेज टू एम अँड द होल रेज टू एन. आलं लक्षात. दॅट इज द पॉवर ऑफ अ नंबर इन इंडेक्स फॉर्म. समजून घेऊयात आपण. आता इथे पहा 5 रेज टू 2 आणि याचा सुद्धा इंडेक्स दिलेला आहे 3. मग असं जेव्हा येतं तेव्हा कसं सॉल्व्ह करणार आपण. खूप इझी आहे. हे पहा आता इथे 5 रेज टू 2 रेज टू 3 म्हणजे 5 रेज टू 2 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. मग हे पहा 5 रेज टू 2 मल्टिप्लाइड बाय 5 रेज टू 2 मल्टिप्लाइड बाय 5 रेज टू 2. आता हे तुम्हाला मी समजून सांगण्यासाठी हे सांगत आहे, पण हे एक्झॅक्ट खूप इझी आहे. आता 3 टाइम्स आपण राईट केले. याचाच अर्थ काय आहे, जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा इंडेक्स काय होतं, ॲड होतं, हे तुम्हाला माहीत आहे. मग 5 रेज टू 2 प्लस 2 प्लस 2. ओके, मग याचाच अर्थ आपण असंही राईट करू शकतो की नाही, 5 रेज टू 2 मल्टिप्लाइड बाय 3, कारण की 2 किती टाइम्स आहे, 3 टाइम्स आहे. मग काय लक्षात येतं इथे तुम्हाला, हे पहा 5 रेज टू 2 अँड द होल रेज टू 3. म्हणजेच काय केलं आपण इथे, या इंडेक्सला या इंडेक्स बरोबर मल्टिप्लाय केलेलं आहे
किती इझी आहे हो की नाही. सो 2 मल्टिप्लाइड बाय 3, हे पहा 5 raised to 2 मल्टिप्लाइड बाय 3, काय येणार आन्सर 5 raised to 6. मग आता जेव्हा अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जातो तेव्हा या सगळ्या स्टेप्स करण्याची गरज आहे का? अजिबात गरज नाहीये. कारण आपल्याला कळालेले आहे की नाही की जेव्हा अशा प्रकारे विचारलं जातं की 5 raised to 2 द होल रेज टू 3, तेव्हा काय करायचं असतं आपल्याला, या दोन्ही इंडेक्सचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. हे पहा सेम एक्झाम्पल आहे. काय करणार आपण, 5 ॲज इट इज राईट करणार आणि हे जे इंडेक्स आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशन करणार 2 मल्टिप्लाइड बाय 3. किती इझी आहे हो की नाही. यावरून आपल्याला कोणती प्रॉपर्टी लक्षात येते, इफ ए इज अ नॉन झिरो रॅशनल नंबर अँड एम अँड एन आर इंटिजर्स देन, हे पहा ए हा नॉन झिरो रॅशनल नंबर आहे, म्हणजे ए हा झिरो नाही आहे, झिरो सोडून इतर नंबर्स, ओके, इतर रॅशनल नंबर्स, आणि एम आणि एन हे त्यांचे अशा प्रकारे इंडेक्स असतात. तेव्हा आपल्याला काय करायचे असते, ए इथे इथे लेटर्स थ्रू कशाला आपल्याला समजून सांगितलेलं आहे, कारण या लेटर्सच्या जागी आपण कोणतेही नंबर्स ठेवू शकतो झिरो वगळता. ओके, म्हणजे एच्या ठिकाणी झिरो न टाकता इतर कोणताही नंबर आला तर, आणि एम आणि एन हे काय आहेत, इंटीजर्स. मग तेव्हा काय होतं, ए अपॉन एम मल्टिप्लाइड बाय एन. आलं लक्षात. सो ही प्रॉपर्टी और लॉ रूल लक्षात ठेवायचा आहे. आतापर्यंत आपण कोणकोणते रूल्स और लॉज पाहिले इंडायसेसचे ते एकदा रिवाइज करून घेऊयात शॉर्टमध्ये. आपण पाहिलं a⁻1 जेव्हा असतं तेव्हा काय येतं, ए, म्हणजे ए किती टाइम्स आहे, इथे 1 टाइम आहे म्हणून त्याचे आन्सर ए असेच येणार. आता a⁻0 याचा काय अर्थ असतो, ही प्रॉपर्टी सुद्धा आपण लक्षात घेतली होती, समजून घेतली होती. a⁻0 जेव्हा कधी येतं तेव्हा त्याचे आन्सर असते कायम 1. त्यानंतर आपण पाहिले a⁻m मल्टिप्लाइड बाय a⁻n, जेव्हा अशा प्रकारे मल्टिप्लिकेशन होत असते तेव्हा आपल्याला काय करायचे असते, बेस जेव्हा सेम असतो आणि इंडायसेस हे सेम और डिफरंट असू शकतात तेव्हा आपल्याला काय करायचे असते, तर हे जे इंडायसेस आहेत त्यांची ॲडिशन करायची असते, राईट. सो a⁻m+n हे आपण पाहिलेले आहे. नंतर आपण पाहिलं की बेस सेम आहे आणि आपल्याला डिव्हिजन करायचे आहे तेव्हा आपण काय करतो, तर इंडायसेसचे सबट्रॅक्शन करत असतो. सो a⁻m डिवाइडेड बाय a⁻n असे जेव्हा येते तेव्हा आपल्याला काय करायचे, हे जे इंडायसेस आहेत त्यांचे सबट्रॅक्शन. त्यानंतर आपण पाहिले a⁻−m. जर तुम्ही हे व्हिडिओज पाहिले नसतील, मी ह्या प्रॉपर्टी समजून सांगितलेल्या आहेत बेसिक पासून. जर तुम्ही या आधीचे इंडायसेसचे व्हिडिओज पाहिले नसतील तर आधी ते व्हिडिओ पाहून घ्या, त्यामुळे तुम्हाला हे सगळे रूल्स और लॉज अगदी व्यवस्थित समजणार आहेत. आणि इंडायसेसवर कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन आला तरी तुम्ही तो फार इझिली सॉल्व्ह करू शकता आणि एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. आपण त्यानंतर काय पाहिले, a⁻m जेव्हा येते आणि आपल्याला हा जो इंडेक्स आहे, आता इथे नेगेटिव्ह इंडेक्स आहे की नाही, मग याला जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह करायचे असते तेव्हा आपण कसे करणार हे पहा, समजून घ्या. a⁻m इथे इंडेक्स काय आहे, नेगेटिव्ह आहे की नाही. या इंडेक्सला जेव्हा आपल्याला पॉझिटिव्ह इंडेक्स करायचे असते तेव्हा काय करायचे असते, आता इथे a⁻m याचा डिनॉमिनेटर काय आहे, जेव्हा डिनॉमिनेटर काहीच नसतो तेव्हा डिनॉमिनेटर 1 असतो हे आपल्याला माहित आहे. मग आपण काय करायचे, याला रेसिप्रोकल करायचे, म्हणजे डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमध्ये ठेवायचे आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटर मध्ये ठेवायचे. आता हे कसे होते, हा रूल सुद्धा आपण खूप बेसिक पासून पाहिलेला आहे. आता इथे शॉर्टमध्ये इतकं समजून घ्या की जेव्हा कधी आपल्याला इंडेक्सला पॉझिटिव्ह करायचे असते तेव्हा काय करायचे असते. आता इथे पहा a⁻m मायनस एमला आपल्याला प्लस एम करायचं आहे और पॉझिटिव्ह करायचं आहे, तर मग ते कसे करणार, इथे डिनॉमिनेटर 1 आहे, मग आपल्याला काय करायचं आहे, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे काय, तर डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमध्ये ठेवायचं आणि न्यूमरेटरला डिनॉमिनेटरमध्ये. हे पहा अशा प्रकारे आपण इथे 1 न्यूमरेटरमध्ये राईट केला की जेव्हा हा न्यूमरेटर a⁻m डिनॉमिनेटरमध्ये जातो तेव्हा हा जो इंडेक्स आहे तो पॉझिटिव्ह होत असतो. सो हा रूल कायम लक्षात ठेवायचा आहे. या रूलवर आधारित तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. खूप इझी आहे. आपल्याला फक्त एवढंच करायचं आहे की न्यूमरेटरमध्ये 1 राईट करायचा आणि खाली a⁻m राईट करायचा. हा जो -m आहे, नेगेटिव्ह इंडेक्स आहे, तो पॉझिटिव्ह राईट करायचा. नेक्स्ट आपण हा रूल पाहिला, समजून घेतला या एक्झाम्पल थ्रू. त्यानंतर हा रूल सुद्धा आपण समजून घेतलेला आहे या एक्झाम्पल थ्रू. जर तुम्हाला व्यवस्थित कळाले नसेल तर पुन्हा तुम्ही एकदा पाहू शकता, मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलेला आहे हा रूल. त्यानंतर
आपण काय पाहिले, जेव्हा अशा प्रकारे येते तेव्हा आपल्याला काय करायचे असते, इंडायसेसचे मल्टिप्लिकेशन करायचे असते. हे सुद्धा आपण समजून घेतलेले आहे. त्यानंतर जेव्हा आपल्याला हे पहा, हाच आहे सेम रूल इथे. इथे काय दिलेलं आहे, इंडेक्स नेगेटिव्ह दिलेला आहे की नाही, -m, याला आपल्याला पॉझिटिव्ह करायचं आहे. मग जे काही ब्रॅकेटमध्ये आलेलं असतं त्याला काय करायचं, रेसिप्रोकल करायचं. म्हणजे डिनॉमिनेटरला, हे पहा इथे डिनॉमिनेटर बी आहे ना, त्याला आपण कुठे राईट केलं, न्यूमरेटरमध्ये. आणि न्यूमरेटर ए आहे त्याला कुठे राईट केलं, डिनॉमिनेटरमध्ये. आणि मग इंडेक्स आपोआप काय झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे. चला आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 29 सॉल्व्ह करूयात. रूल्स आय होप तुम्हाला व्यवस्थित कळालेले असतील आणि ते रूल्स कायम लक्षात ठेवायचे आहेत. रूल्स लक्षात राहिले तरच तुम्हाला इंडायसेसवर आधारित जे क्वेश्चन्स विचारले जातात ते व्यवस्थित सॉल्व्ह करता येणार आहेत. आता इथे काय करायला सांगितलेलं आहे, आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. आता फर्स्ट क्वेश्चन पहा बरं, आपण पुन्हा इथे राईट करूयात. काय दिलेलं आहे, 15/12 रेज टू 3 अँड द होल रेज टू 4. ओके, इथे दोन इंडायसेस आहेत बरोबर. याला आपल्याला काय करायचंय, फक्त मल्टिप्लाय करायचंय, इतकंच करायचंय. खूप इझी आहे, हो की नाही. सो हे पहा, अशा प्रकारे आपण रूल पाहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित येणार आहे की कशा प्रकारे सॉल्व्ह करायचंय. पाहता क्षणी आपल्याला असं वाटतं बापरे किती कठीण क्वेश्चन विचारलेला आहे, पण अजिबात कठीण नाहीये. आपल्याला रूल्स लक्षात असतील तर आपण अगदी व्यवस्थित कोणताही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. काय केलं आपण इथे, फक्त इंडायसेसचे मल्टिप्लिकेशन केलेले आहे. काय झालं, 3 multiplied by 4, 3 4s are 12. So 15/12 raised to 12. नेक्स्ट पाहूयात, 3 raised to 4 and the whole raised to -2. आता इथे -2 आहे आणि इथे 4 आहे. आपल्याला काय करायचंय, या दोन्ही इंडेक्सचे मल्टिप्लिकेशन करायचे आहे. सो कसे राईट करणार आपण, 3 इथे ब्रॅकेटमध्ये राईट करणार आणि 4 मल्टिप्लाइड बाय -2. आता हा 4 पॉझिटिव्ह आहे आणि हा 2 निगेटिव्ह आहे. मग आपल्याला काय करायचंय, आधी आपल्याला सायन्स विसरायचे आहेत आणि फक्त नंबरचे मल्टिप्लिकेशन करायचे. सो 4 2s are 8 आणि साईन कोणते लागणार, इथे प्लस आहे इथे मायनस आहे. जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा प्लस मायनस काय होते, मायनस होते, आपल्याला माहित आहे. सो 3 raised to -8 असे आन्सर येणार याचे. नेक्स्ट पाहूयात, हे पहा काय दिलेलं आहे, 1/7 raised to -3 and the whole raised to 4. काय करायचे आपल्याला, मल्टिप्लिकेशन करायचे इंडायसेसचे. सो -3 मल्टिप्लाइड बाय 4. 3 4s are 12 आणि साईन कोणते लागणार, इथे मायनस इथे प्लस, कोणते साईन, व्हेरी गुड, मायनस. सो 3 4s are 12, 12 हा इंडेक्स येणार आणि साईन मायनस. सो -12 हा इंडेक्स येणार इथे. सो 1/7 रेज टू -12. 4 नंबरला दिलेले आहे 2/5 रेज टू -2 द होल रेज टू -3. चला मल्टिप्लिकेशन करूयात इंडायसेसचे. सो दोन्ही इथे नेगेटिव्ह आहेत इंडायसेस. सो काय येणार आपला आन्सर, 2 raised to 5 ॲज इट इज आपण राईट करणार आणि 2 3s are 6. साईन कोणते येणार, मायनस मायनस प्लस होते. सो 6 इंडेक्स येणार. हे पहा अशा प्रकारे 2 raised to 5 raised to 6. पाहूयात 5 नंबरला आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, 6 raised to 5 and the whole raised to 4. तुम्हाला माहित आहे आता काय करायचं आहे, माझ्या आधी सॉल्व्ह करायचंय तुम्ही. इथे इंडेक्स 5 आहे आणि इथे हा 4 आहे. सो 5 मल्टिप्लाइड बाय 4 करणार आपण. 6 ब्रॅकेटमध्ये राईट करायचे आणि 5 मल्टिप्लाइड बाय 4. 5 4s are व्हेरी गुड 20. सो 6 raised to 20 आपले येणार आन्सर. नेक्स्ट हे पहा काय दिलेले आहे, नेक्स्ट क्वेश्चन 6 नंबरला, 6/7 रेज टू 5 and the whole raised to 2. काय करायचं आहे, इंडायसेसचे मल्टिप्लिकेशन. सो हे पहा अशा प्रकारे 6/7 raised to 5 multiplied by 2. 5 2s are very good 10. So 6/7 raised to 10 येणार आपले आन्सर. किती इझी आहे, किती पटापट आपण सॉल्व्ह करतोय की नाही, कारण आपल्याला रूल माहित आहे. नेक्स्ट 2/3 raised to -4 and the whole raised to 5. काय करणार आता आपण, इंडायसेसचे मल्टिप्लिकेशन. सो -4 मल्टिप्लाइड बाय 5 येणार. हे पहा 2/3 बेस ॲज इट इज राईट करणार आणि -4 मल्टिप्लाइड बाय 5. काय येणार, 4 5s are 20. साईन कोणते येणार, इथे मायनस आहे इथे प्लस आहे. जेव्हा मायनस प्लस येते तेव्हा आपल्याला साईन मायनस करायचे असते. सो 2/3 raised to -20.
चला नेक्स्ट आहे 5/8 रेज टू 3 अँड द होल रेज टू -2. काय राईट करणार आपण? 5/8 रेज टू 3 मल्टिप्लाइड बाय -2. 3 2s are 6 आणि साईन कोणते येणार? इथे प्लस इथे मायनस, सो -6 येणार इंडेक्स इथे आपला. आणि बेस ॲज इट इज राईट करणार 5/8 बेस अँड इंडेक्स -6. हे आपले फायनल आन्सर आहे इथले. आता नेक्स्ट पाहूयात. या क्वेश्चन मधले 2 सब क्वेश्चन्स आपले सॉल्व्ह करायचे राहिलेले आहेत. सो 3/4 आणि इंडेक्स इथे आहे 6 आणि द होल रेज टू 1. सो 6 मल्टिप्लाइड बाय 1 करणार आपण आणि बेस 3/4 ॲज इट इज राईट करणार. 6 1s are 1. आन्सर काय येणार? 3/4 रेज टू 6. नेक्स्ट 10 नंबरला दिलेले आहे 2/5 रेज टू -3 अँड द होल रेज टू 2. इंडेक्स आहे मल्टिप्लिकेशन बेस ॲज इट इज. सो -3 मल्टिप्लाइड बाय 2 येणार इंडेक्समध्ये. 3 2s are 6 आणि मायनस आहे इथे साईन, इथे प्लस आहे. मायनस प्लस मायनस. सो आन्सर फायनल आन्सरमध्ये इंडेक्स काय येणार? -6 आणि बेस ॲज इट इज 2/5 बेस आणि इंडेक्स -6. आता इथे आपला हा 10th क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. फर्स्ट मेन क्वेश्चन मधला. हे पहा, हे सगळे आन्सर्स फर्स्ट क्वेश्चनचे. आता आपण सॉल्व्ह करणार आहोत क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 हा क्वेश्चन नंबर 1 पेक्षा खूप इझी आहे. रीड करूयात. राईट द फॉलोइंग नंबर्स युझिंग पॉझिटिव्ह इंडायसेस. आता इथे क्वेश्चन्समध्ये पाहिलं का सगळीकडे नेगेटिव्ह इंडायसेस आहेत. इथे -2 आहे, इथे -5, -3 आणि -4. या सगळ्या नेगेटिव्ह इंडायसेसला आपल्याला पॉझिटिव्ह इंडायसेसमध्ये राईट करायचं आहे. कसे राईट करणार? चला, त्यासाठी एक बेसिक रूल आहे. खूप इझी आहे. हे पहा. फर्स्ट क्वेश्चन 2/7 रेज टू -2. आता इथे इंडेक्स काय आहे? -2. याला आपल्याला +2 राईट करायचं आहे. हे पहा अशा प्रकारे. मग इथे आपण +2 असंच राईट करू शकतो का? नाही. त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला? खूप इझी मेथड आहे ही. काय करायचं आहे? हा जो डिनॉमिनेटर आहे क्वेश्चनमध्ये 7 त्याला आन्सरमध्ये न्यूमरेटरमध्ये राईट करायचं आणि हा जो न्यूमरेटर आहे त्याला डिनॉमिनेटरमध्ये करायचं. रेसिप्रोकल आठवतंय ना तुम्हाला रूल? हे पहा अशा प्रकारे. इथे न्यूमरेटरमध्ये आपण राईट करणार 7 आणि डिनॉमिनेटरमध्ये राईट करणार 2. इझी आहे, हो की नाही? फक्त उलटं पुलटं करायचं आहे आपल्याला. आणि इंडेक्स मग काय होतो? लगेच पॉझिटिव्ह नेगेटिव्हचा पॉझिटिव्ह होऊन जातो. चला नेक्स्ट पाहूयात. 11/3 रेज टू -5. इंडेक्स काय करायचं आपल्याला? +5 करायचं आहे, पॉझिटिव्ह करायचं आहे. काय करणार मग? येस, उलटा पुलटा. डिनॉमिनेटरला न्यूमरेटरमध्ये. डिनॉमिनेटर 3 आहे त्याला न्यूमरेटरमध्ये राईट करणार आणि 11 काय आहे? न्यूमरेटर. त्याला आन्सरमध्ये डिनॉमिनेटरमध्ये राईट करणार. सो इथे येणार 11. झालं. नेक्स्ट 1/6 रेज टू -3. -3ला काय करायचं आहे? +3 पॉझिटिव्ह करायचं आपल्याला इंडेक्स. काय करणार? 6ला राईट करणार वरती आणि या 1ला राईट करणार खाली. झाले आपले आन्सर. नेक्स्ट. आता इथे हा क्वेश्चन तुम्हाला थोडासा डिफिकल्ट वाटू शकतो. का? कारण इथे आपल्याला डिनॉमिनेटर दिलेलंच नाहीये. मग कसे करणार? काही नाही, खूप इझी आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही की ज्या नंबरला कोणताच डिनॉमिनेटर नसतो त्याचा डिनॉमिनेटर काय असतो? ऑलवेज 1, हो की नाही? मग इथे कसं येणार? अशा प्रकारे y रेज टू -4चा डिनॉमिनेटर 1 येणार. यालाच आता आपल्याला काय करायचं? उलटं पुलटं. मग काय करणार? हा जो 1 आहे तो जाणार न्यूमरेटरमध्ये आणि हा जो y आहे तो येणार डिनॉमिनेटरमध्ये आणि इथे हा जो -4 इंडेक्स आहे तो आपोआप मग काय होणार? +4. हे पहा अशा प्रकारे. इथे 1 आपण राईट केलं न्यूमरेटरमध्ये आणि डिनॉमिनेटरमध्ये येणार y रेज टू 4. -4चं काय झालं? +4. किती इझी आहे की नाही? सो इथे आपला हा प्रॅक्टिस सेट 29 कंप्लीट झालेला आहे. दॅट्स ऑल फॉर टुडे. विल मीट अगेन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन कीप लर्निंग, कीप एन्जॉयिंग. बाय बाय.